छत्रपतींच्या खरं म्हणजे आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी, लाखो मराठा बांधवांसाठी हा आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे आणि ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच एक कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे। महाराष्ट्र विधानमंडळ वास्तू अनेक, या वास्तूमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे। ही वास्तू अनेक ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार आहे। आजही ऐतिहासिक वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा एक हिस्सा होत आहे। ना कुणावर अन्याय ना कुणाला धक्का अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय। आणि म्हणून आज काही वेळा मुख्यमंत्री असताना देखील मला आंदोलनकर्त्यांना भेटावं लागलं, तशी परिस्थिती निर्माण झाली होती। मी कधी असं मी मुख्यमंत्री आहे प्रोटोकॉल प्रमाणे असं करता येणार नाही असं कधी मनात ठेवलं नाही। कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, जनतेपेक्षा जनता तुमच्यापेक्षा मोठी आहे, या जनतेने तुम्हाला इथं बसवलंय, असे प्रसंग येतील तर मंत्रालयातून उतरून जनतेला भेटा। आणि त्याप्रमाणे मी अनेक वेळा काम केलंय आणि तिथे कुठेही मी कधीही माझ्या पदाचा आब वगैरे का आणला नाही। काही लोक म्हणतात की त्यावेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण मागे घेतलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली असं काही लोक म्हणू लागले। परंतु काहींना वाटलं एकनाथ शिंदे आश्वासन देईल ते पूर्ण करेल का, सरकार पूर्ण करेल का। पण आपल्या सगळ्यांना माहित आहे आम्ही सरकार जे काय दीड वर्षामध्ये काम करतोय, जे घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक निर्णय जो घेतलेला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतला। शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांसाठी। राज्यकर्त्याला कुठलाही वैयक्तिक लाभ होईल असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी तेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते, त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो। ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले आहेत। आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक 10 वेळा 100 वेळा विचार करून आम्ही शब्द देतो।